And it is such a joy and wonderful to be in the house of God. आणि प्रभूच्या मंदिरामध्ये असणे किती आनंदाचं आहे. Let us thank the Lord and worship His holy name. तर आपण त्याचे आभार मानूया आणि त्याच्या पवित्र नावाला उंचावूया. Let us close our eyes and look to God in prayer. आपण आपले डोळे बंद करूया आणि देवाकडे प्रार्थनेने पाहूया. We thank you, Lord Jesus Christ. हो परमेश्वर, आम्ही तुझे उपकार मानतो. Thank you for your grace and mercy on our lives, O Lord. तुझ्या दयेबद्दल, तुझ्या करुणेबद्दल तुझे उपकार मानतो. It is by your grace that we are alive today, O Lord. आणि परमेश्वर, तुझ्या कृपेमुळेच आज आम्ही जिवंत आहोत. Thank you, Lord Jesus. धन्यवाद प्रभू. करुणा से तेरी नया दिन दिखाता है, प्यार बनकर मेरी मुझे तू बचाता है। जब मैं पुकारूं तू दौड़ आता है, जब मैं गिरूं मुझे तू उठाता है। Your love and grace is unconditional, Lord. And Lord, we thank you for helping us. Lord,
we submit this entire time into your hands, Lord Jesus. इथे तुझी सर्व वेळ आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. Take control of us, Lord. आमच्या सर्वांचा तू ताबा घे. And let your name be glorified, Lord. आणि आमच्या सर्वांद्वारे तुझं नाव उंचावलं जावे. And ask this prayer in the name of Lord Jesus Christ. ही प्रार्थना मी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने मागतो. Amen. आमेन. Hallelujah. Praise the Lord. आपण काही गीते गाऊन देवाची स्तुती करूया. त्या नाव चला आपण आपल्या जागेवर उभा राहूया आणि देवाचे आभार मानूया. सर्वांच्या परिचयाचं असं गीत आहे आणि ते गीत गाऊन आपण देवाची स्तुती करूया. गीत असं असतं, आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हैं. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो. देवाने आपल्या सर्व पापांची आपल्याला क्षमा केली आहे. प्रेज द लॉर्ड. आपण आता जे कडवं आहे त्यामध्ये लिहिलं आहे की यही है तुझसे आज पापों से शुद्ध कर ले, म्हणजे माझ्या पापांपासून मला मुक्त कर, शुद्ध कर, हीच माझी इच्छा आहे. आपल्या प्रत्येकाला विश्वास आहे की येशूच्या रक्ताद्वारे आपल्या पापाची क्षमा झाली. हालेलुया. We have received the forgiveness of our sin by the blood of Lord Jesus Christ. Hallelujah. And we're going to sing this new song. This is the English song, and I want you to repeat it after me. And there is just a chorus in between which says, "Nothing but the blood of Jesus." Can you please say that? Nothing but the blood of Jesus. आणि आपल्या सर्व माहिती आहे की येशूच्या रक्ताद्वारेच आपल्याला पापाची क्षमा मिळाली आहे. आणि आपण एक गीत गाणार आहोत, एक नवीन गीत शिकणार आहोत आणि येशूच्या नावाला धन्यवाद देणार आहोत. What can wash away my sin? Nothing but the blood of Jesus. What can make me whole again? Nothing but the blood of Jesus. What can wash away my
त्याचे आभार मानाल. आपण येशूला म्हणूया की येशू आम्ही तुझे आभार मानत आहे. वो है हमारा राजा राजा, दुख संकट से बचाता बचाता. वो है हमारा राजा राजा, दुख संकट से बचाता बचाता. हम पर अपनी करुणा करता और करता उपकार. जो नाश बर्तन मनवार दे अपना अधिकार. आभार मानतो प्रभू येशू. तुझ्या रक्तासाठी आम्ही तुझे आभार मानतो येशू. हालेलुया. स्तुती धन्यवाद येशू. धन्यवाद आमच्या आशा. सर्व गोष्टींसाठी तुझे आभार मानतो येशू. उस पर जिसका भरोसा वो तो कभी ना गिरेगा. हो येशू, आमचा विश्वास तुझ्यावर आहे प्रभू येशू. आमचा भाव विषय तू आहे. तू आम्हाला कधीच पडू देणार नाही अशी आमची खात्री आहे येशू. हालेलुया. हालेलुया. स्तुती धन्यवाद येशू. ख्रिस्त म्हणलेल्या खडकावर आम्ही स्थिर आहोत. ख्रिस्तामध्ये आम्ही स्थिर आहोत. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. तुझे आभार मानतो येशू. हालेलुया. हालेलुया. स्तुती धन्यवाद येशू. हालेलुया. धन्यवाद आमच्या राजा. धन्यवाद प्रभू येशू.
दिवसामध्ये आपण स्थिर आहोत. आपण आताच गीत गायला, उस पर जिसका भरोसा वो तो कभी ना गिरेगा. चाहे गरीबी, चाहे बीमारी, चाहे हो आकाश, सब संकट से, सब कष्टों से ले जाएगा पार. आपल्या प्रत्येकाचा हा विश्वास आहे की प्रत्येक संकटातून, प्रत्येक कष्टामधून प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला पार देणार आहे. धन्यवाद येशू, तू आम्हाला कधीच एकटं सोडत नाही, मग तुझे आभार मानतो. चला, इतक्या महिन्यानंतर आज आपल्याला संधी मिळाली की आपण देवाच्या मंदिरामध्ये त्याची स्तुती आराधना करावी. आपण देवाला आभार, त्या देवाचे आभार मानणार आहोत. आपण त्याला काहीच आपल्या विनंत्या सांगणार नाही, फक्त त्याच्या आशीर्वादासाठी त्याचे आभार मानणार आहोत. त्याने आपल्याला जिवंत ठेवलं, यासाठी आपण त्याचे आभार मानले. धन्यवाद येशू. तेरे शत्रु का निशाना तुझ पर होगा ना सफल. तेरे शत्रु का निशाना तुझ पर होगा ना सफल. पुन्हा एकदा. तेरे शत्रु का निशाना तुझ पर होगा ना सफल. तेरे शत्रु का निशाना, तेरे शत्रु का निशाना तुझ पर होगा ना सफल. आँखों की पुतली जैसे वो रहेगा तुझको हरदम. आँखों की पुतली जैसे वो रहेगा तुझको हरदम. स्तुति करूं बेशुमार तेरे दानों के लिए. तूने अब तक संभाला मुझे अपनी बाहों में लिए हुए. तूने अब तक संभाला मुझे अपनी बाहों में लिए हुए. आए जो तुझको मिटाने, वे शस्त्र होंगे बेअसर. आए जो तुझको मिटाने, वो शस्त्र होंगे बेअसर. तेरा रचने वाला तुझ पर रखता है अपनी नजर. तेरा रचने वाला तुझ पर रखता है अपनी नजर. स्तुति करूं बेशुमार तेरे दानों के लिए. तूने अब तक संभाला मुझे अपनी बाहों में लिए हुए. तूने अब तक हो येशू, एक बार तो आम्हाला सांभाळतो, तुझे आभार मानतो येशू. धन्यवाद हो येशू, धन्यवाद येशू. आंधियाँ बनके आए जिंदगी के इस तन
तुझे आभार मानूया. अपने धन्यवाद यीशु. बाहों में लिए हुए तूने अब तक संभाला मुझे. अपनी बाहों में लिए हुए. हालेलुया, हालेलुया. स्तुति, स्तुति, स्तुति. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद मेरे महान परमेश्वर. स्तुति हो पवित्र राजा, पवित्र परमेश्वर तेरी स्तुति हो. अद्भुत, प्रेमी, दयालु, अनुग्रहकारी, करुणानिधान, जिंदा जीवित परमेश्वर प्रभु ईश्वर आपकी स्तुति हो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. धन्यवाद मेरे खुदा, धन्यवाद प्रभु, धन्यवाद पिता परमेश्वर. फिर से एक बार प्रभु जी हम तेरे पवित्र नाम से तेरे चरणों पर आते हैं. सारा आदर, सारी महिमा केवल और केवल तुझको देते हैं, क्योंकि तू प्रभु जी उस योग्य है मेरे खुदा. पिता परमेश्वर प्रभु जी, आज की पिता परमेश्वर भक्ति को हम तेरे हाथों में सौंपते हैं. प्रभु विश्वास करते कि प्रभु जी ये स्तुति आराधना पिता परमेश्वर तूने पिता परमेश्वर कबूल की. और पिता परमेश्वर प्रभु जी हम पिता परमेश्वर हमारे पास बांध को तेरे हाथों में सौंपते हैं. प्रभु जी आने वाला वचन जो पिता परमेश्वर हमारा जीवन बदलने में शक्ति रखने वाला वचन प्रभु पिता परमेश्वर तू पिता परमेश्वर तू सहायक कर, मदद कर प्रभु जी. उस वचन के द्वारा प्रभु हम अपना जीवन बदल सके और प्रभु जी तुझे प्रसन्न कर सके. पिता परमेश्वर तेरे नाम की हम महिमा कर सके. तो ऐसा ही कर. मान सम्मान सब कुछ तुझी को देते हुए नित्य प्रार्थना हमारे उद्धार करता जीवित परमेश्वर तुम्हारा आने वाले एकमात्र परमेश्वर प्रभु यीशु के नाम से मांगते हैं. हालेलुया. आज सकाळी आपल्या सगळ्यांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या मुला नावात या भक्ती मंदिरामध्ये स्वागत आहे. देवाचं मंदिर आनंदाचं ठिकाण, आशीर्वाद ठिकाण, असं ठिकाण की जिथे देव आमची भेट घेतो. हालेलुया. ज्या वेळेला देव आमची भेट घेतो, देवाच्या एका भेटीमुळे सगळं बदलून जातं. त्याच्या एका भेटीने आमचं जीवन बदलतं, त्याच्या एका भेटीने आमच्या जीवनामध्ये आशीर्वाद येतात, त्याच्या एका भेटीने आम्हाला आरोग्य मिळतं, त्याच्या एका भेटीमुळं आम्हाला सार्वकालिक जीवन मिळतं. एकच भेट जी प्रभू येशू ख्रिस्ताची होती, ज्यावेळी तो या पृथ्वीवर आला त्याच्या एका भेटीमुळे त्याने वधस्तंभावर आपला प्राण दिला. आणि त्या एका भेटीमुळे ज्या वेळेला त्याने वधस्तंभावर आपला प्राण दिला, एवढंच नाही तर त्याने मरणावर विजय मिळवला, त्याने आम्हाला सार्वकालिक जीवन दिलं. हालेलुया. चला यावेळेस आपण देवाच्या वचनाकडे वळूया. स्तोत्र संहिता 133 आपण सर्वजण मिळून वाचणार. स्तोत्र संहिता 133. स्तोत्र संहिता 133. पहा, बंधूंनी ऐक्याने एकत्र राहणे किती चांगले व मनोरम आहे. ते मस्तकावर ओढलेल्या कमळाच्या दाढीवर उतरलेल्या त्याच्या वस्त्राच्या काठापर्यंत ओघळलेल्या बहुमोल पेयासारखे आहे. सियोन डोंगरावर उतरणाऱ्या हर्मोन पर्वताच्या दैवतासारखे ते आहे. कारण तेथे परमेश्वराने आशीर्वाद म्हणजे अनंतकालिक जीवन देण्याचे ठरवले आहे. या स्तोत्र संहिता 133 आणि पहिल्या वचनामध्ये म्हटलं आहे की बंधूंनी ऐक्याने एकत्र राहणं किती चांगलं आणि मनोरम आहे. आणि त्याच्या शेवटच्या वचनामध्ये म्हटलं आहे की तेथे परमेश्वराने आशीर्वाद म्हणजे सार्वकालिक जीवन देण्याचं ठरवलं आहे. आणि आज सकाळी या एका शब्दाकडे मला तुमचं लक्ष वेधवायचं. कालपासून या वचनावर विचार करत आहे की जिथे परमेश्वर ठरवतो, देव ठरवतो, देवाने ठरवलं आशीर्वाद म्हणजे अनंतकालिक जीवन देण्याचं ठरवलं आहे. परमेश्वर ज्यावेळेला ठरवतो त्यावेळेला तो कशा रीतीने ती गोष्ट प्रत्यास नेतो याचे अनेक उदाहरणं या पवित्र शास्त्रामध्ये आहेत. आणि आज सकाळी आपण देवाच्या वचनामधून पाहूया कशा प्रकारे जे देवाने ठरवलं ते त्याने पूर्णत्वास नेलेलं आहे. देव काही मनुष्य नाही की त्याने लबाडी करावी असं देवाच्या वचनामध्ये म्हटलं आहे. ज्यावेळेला देव बोलतो त्यानुसार तो करतो, कारण तो विश्वसनीय आहे, विश्वास ठेवण्यास योग्य असा आहे. एवढंच नाही तर तो आपला शब्द पाळणारा आहे, शब्द खरा करणारा परमेश्वर आहे. आणि ज्यावेळेला तो ठरवतो त्यावेळेला
त्यावेळेला निश्चित अर्थानं तो त्या गोष्टी आमच्यासाठी करतोच म्हणजे करतोच. देवानं ठरवलं, देवाच्या वचनाच्या वेळेस आपण वाचतो या उत्पत्तीच्या पुस्तकाच्या 12व्या अध्यायामध्ये की जिथे अब्राहम नावाचा एक मनुष्य आहे, त्याच्याविषयी इर्मियाच्या पुस्तकामध्ये म्हटल्याप्रमाणे की तो एका मूर्तिपूजक राष्ट्रामधून होता आणि हा जो अब्राहम आहे याला देवानं म्हटलं की मी तुला आशीर्वादित करीन, तुझी संतती आशीर्वादित करीन, तुझ्याद्वारे मी राष्ट्रे आशीर्वादित करीन. देवानं ठरवलं की अब्राहमाला आशीर्वादित करायचं आहे, अब्राहमाला आशीर्वाद द्यायचा आहे. पहा ना, देव किती चांगला आहे. ज्यावेळेस त्याने मनुष्याला निर्माण केलं उत्पत्तीच्या पुस्तकाच्या पहिल्या अध्यायामध्ये तिथे कुठेही शाप नाही, तर पहिल्या अध्यायामध्ये आशीर्वाद आहे. पवित्र शास्त्राची सुरुवातच मुळात आशीर्वादाने झालेली आहे की जिथे देवाने आदाम आणि हव्वा निर्माण केलं आणि देवाचं ते सांगतं की परमेश्वराने त्यास आशीर्वाद दिला, देवाने त्यास आशीर्वाद दिला. देवाने त्यांना म्हटलं फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका. देवाने त्यांना आशीर्वाद दिला. आमच्या देवाला आम्हाला आशीर्वाद द्यायला आवडतं. देवाला आम्हाला आशीर्वाद द्यायला आवडतं. हालेलुया. आज सकाळी मी विश्वासराबरोबर बोलत आहे. आमच्या देवाला आम्हाला आशीर्वाद द्यायला आवडतं. ज्या वेळेला देव ठरवतो की आम्हाला आशीर्वाद द्यायचा आहे त्यावेळेला देवाचा हात कोणी थांबवू शकत. आणि अनेक उदाहरणं देवाच्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतात की कशा प्रकारे देवाने एखाद्या व्यक्तीच्या जीवनाविषयी ठरवलं तर देव ते पूर्णत्वास नेतं. मी तुम्हाला अब्राहमाविषयी सांगत आहे की या 12व्या अध्यायामध्ये परमेश्वर देवाने अब्राहमाला पाचारण केलं. त्याला सांगितलं की मी दाखवीन त्या देशामध्ये जा, आपल्या बापाचं घर सोड. आणि अब्राहम परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे करून तो निघाला. त्याने देवाची आज्ञा पाळली. पण त्या अगोदर परमेश्वर देवाने त्याला सांगितलं मी तुला आशीर्वादित करीन, मी तुला आशीर्वादित करीन, तुझ्याद्वारे राष्ट्रांना आशीर्वादित करीन. आणि परमेश्वर देवाने अब्राहमाला दिलेला हा जो काही शब्द आहे किंवा देवाने जे ठरवलं ते अब्राहमाच्या जीवनामध्ये देवानं पाळलं. देवाने त्याला सांगितलं की तुझ्या संततीला मी आशीर्वादित करेन. मग अब्राहमानंतर त्याचा जो मुलगा जो आहे इसहाक, त्याला देखील परमेश्वर देवाने आशीर्वादित केले. आता अब्राहमाच्या जीवनात त्या सत्य घटना आपल्याला रोमकराच्या पत्राच्या 4व्या अध्यायामध्ये पाहायला मिळतात. आणि त्या ठिकाणी आपल्याला उल्लेख पाहायला मिळतो की वयाच्या 100व्या वर्षी परमेश्वर देवाने अब्राहमाला संतती देऊन आशीर्वादित केलं. एवढंच नाही तर सारा आणि अब्राहम यांना इसाक नावाचा पुत्र परमेश्वर देवाने दिला. आणि आता इसाकाला देखील अब्राहमाचे जे आशीर्वाद आहेत ते परमेश्वर देवाने दिले. उत्पत्तीचं पुस्तक याच्या या 24व्या अध्यायामध्ये उत्पत्तीचं पुस्तक याचा 26वा अध्याय. आणि इथे दुष्काळाची परिस्थिती आहे. इथे परमेश्वर देव आता अब्राहमानंतर इसाकशी बोलत आहे आणि तो असं म्हणतो या 3ऱ्या वचनामध्ये की मी तुझ बरोबर असेन. 3ऱ्या वचनामध्ये म्हटलं आहे त्या देशात म्हणजे मी सांगेन त्या देशामध्ये राहा, मी तुझ बरोबर असेन आणि तुला आशीर्वादित करेन, कारण हे सर्व देश मी तुला व तुझ्या संततीला देईन आणि मी तुझा बाप अब्राहम याशी वाहिलेली शपथ खरी करीन. वचन 5, कारण अब्राहमाने माझा शब्द मानला, माझे सांगणे ऐकले, माझ्या आज्ञा, माझे नियम आणि माझे कायदे पाळले. या वचनामध्ये आता परमेश्वर देव इसाकाला असं म्हणत आहे की मी तुझ बरोबर असेल आणि मी तुला आशीर्वादित करेन, कारण तुझा बाप जो अब्राहम आहे की त्याने माझा शब्द मानला आणि माझे सांगणे त्याने ऐकले. पहा ना, ज्यावेळेस आपण देवाची आज्ञा पाळतो, ज्यावेळेस आपण देवाचा शब्द ऐकतो त्यावेळेला फक्त आपणच आशीर्वादित होतो एवढंच नाही तर देव आपल्या संततीला आशीर्वादित करतो, आपल्या लेकरा बाळांना, आपल्या पिढ्यांना परमेश्वर देव आशीर्वादित करतो. हालेलुया. पण आज सकाळचे आई वडील या ठिकाणी आहेत, देवाचा सेवक केला या वचनातून तुम्हाला मला उत्तेजन द्यायचं आहे. तुम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे ज्यावेळेला जीवन जगाल, ज्यावेळेला देव तुम्हाला आशीर्वाद देतो, देव तुमच्या लेकरांना देखील आशीर्वादित करणार आहे. पण आपल्या लेकरांविषयी चिंता करण्याचं सोडून द्या. माझ्या मुलाचं कसं होईल, माझ्या मुलीचं कसं होईल, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या देवाच्या हातामध्ये द्या. कारण देवाचं वचन सांगतं तुम्ही आपली सर्व चिंता त्याच्यावर टाका, कारण तो तुमची काळजी घेतो. हालेलुया. आमची काळजी घेणार जो आहे तो सर्व समर्थ देव आहे. अब्राहम जरी नव्हता तरीही परमेश्वर देवाने इसाकाला आशीर्वादित केले. या वचनामध्ये त्याला असं म्हटलं आहे की अब्राहमाने माझा शब्द मानला, माझे सांगणे ऐकले.
अब्रामाने माझा शब्द मानला. काय शब्द होतात? उत्पत्तीच्या पुस्तकाच्या 12व्या अध्यायामध्ये मी दाखवीन त्या देशामध्ये जा, आपल्या बापाचं घर सोड. आणि 4थ्या वचनामध्ये म्हटलं आहे की अब्राम परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे करून तो निघाला. त्याने आज्ञेप्रमाणे केलं, त्यानं देवाचं ऐकलं. आणि देवाचं ऐकल्यामुळं परमेश्वर देवाने त्याला तर आशीर्वादित केलंच केलं, परंतु त्याच्या मुलांना देखील परमेश्वराला आशीर्वादित. आणि आता या वचनामध्ये देवाने ठरवलं की अब्राहामाच्या या संततीला आशीर्वादित करायचं आहे. आणि मग इसहाक ज्या वेळेला या देशामध्ये आहे, परमेश्वर देवाने त्याला सांगितलं मी तुझ्यावर असेल आणि तुला आशीर्वादित करीन, मी तुझ्या बरोबर असेल. किती चांगलं अभिवचन आहे. देव स्वतः असं म्हणत आहे मी तुझ्यावर असेल. या देशामध्ये जिथे कुठे तू राहत आहेस त्या ठिकाणी मी तुझ्यावर असेल. परमेश्वर देवाने यहोशूआला देखील मोशेच्या नंतर हेच अभिवचन दिलं आणि सांगितलं की जसा मोशे बरोबर मी होतो तसाच मी तुझ्या बरोबर असेल. हालेलुया. देव हा पिढ्यानपिढ्या असणारा देव आहे. एका पिढीनंतर ते दुसऱ्या पिढीच्या लोकांबरोबर देखील असणारा देव आहे. मोशे ज्यावेळेला मरण पावला यहोशूआच्या पुस्तकाच्या 1ल्या अध्यायामध्ये, त्यावेळेला आपण वाचतो की त्याने यहोशूआला म्हटलं की जसा मोशे बरोबर मी होतो तसाच मी तुझ्या बरोबर राहीन, मी तुझ्यावर असेल. मोशेने ज्यावेळेला एकदा प्रार्थना केली निर्गमाच्या पुस्तकामध्ये की या प्रवासामध्ये तू आमच्या बरोबर राहा आणि जर तू आमच्या बरोबर नसशील तर आम्हाला पुढे जायचं नाही. त्यावेळेला देवानं स्वतः मोशेला अभिवचन दिलं, सांगितलं की मी तुझ्यावर असेल. हा जो देव आहे, ज्या देवावर तुम्ही विश्वास ठेवलाय, ज्या देवावर विश्वास ठेवला, तो आमच्या बरोबर असणारा देव आहे. हालेलुया. तो आमच्या बरोबर असणारा देव आहे. त्याचं नावच मुळात इम्मॅन्युएल आहे. इम्मॅन्युएल या नावाचा अर्थ आम्हा सनिध देव, आमच्या बरोबर असणारा देव, आमच्या जवळ असणारा देव, आमच्या बाजूने उभा राहणारा देव, आमच्या बाजूने युद्ध लढणारा देव, आम्हाला कृपा करून देव, आम्हाला मदत करणार देव, आमची काळजी घेणार देव, आम्हाला सोडवणारा देव, आम्हाला वाचवणारा देव, आमचं प्रत्येक पाऊल सांभाळणारा देव. तो असं म्हणतो की मी तुझ्यावर असेल आणि तुला आशीर्वादित करेन, मी तुझ्यावर असेल. ज्या वेळेला देव ठरवतो की आम्हाला आशीर्वादित करायचं आहे, त्यावेळेला देवासाठी कुठल्याही परिस्थितीमध्ये आशीर्वाद देणं आहे ते थांबत नाही. परिस्थिती विपरीत असली तरीही परमेश्वरानं जर ठरवलं आहे आशीर्वादित करायचं तर तो त्याचे शब्द प्रत्ययास नेतोच. आणि याचं सुंदर उदाहरण या वचनामध्ये आहे. उत्पत्तीच्या या 26व्या अध्यायामध्ये 12 वचन सांगतं की इसहाकाने त्या देशात धान्याची पेरणी केली आणि त्याला त्याच वर्षी 100 पट पीक मिळाले आणि परमेश्वराने त्याचे कल्याण केले. आता अब्राहामानंतर परमेश्वर देवाने इसहाकाला आशीर्वादित केले. दुष्काळाच्या या परिस्थितीमध्ये परमेश्वर देवाने त्याला सांगितले या देशामध्ये राहा, मी तुझ्यावर असेल. आणि त्याच्यावर इसहाकाने विश्वास ठेवला आणि वचन सांगतं की त्या देशात त्याने धान्याची पेरणी केली आणि त्याच वर्षी त्याला 100 पट पीक मिळालं. देवानं ठरवलं की तुम्हाला 100 पट द्यायचं तर देव ते निश्चित अर्थाने देईल. हालेलुया. मग तो दुष्काळ असो अथवा नसो, परिस्थिती योग्य असो अथवा नसो, पण ज्यावेळेला सर्वसमर्थ देव ठरवतो की आम्हाला 100 पट द्यायचं आहे तर देव ते आमच्या जीवनामध्ये निश्चित अर्थाने करतो. देवानं ठरवलं इसहाकाला आशीर्वाद करायचा आणि वचन सांगतं की त्याला त्याच वर्षी 100 पट पीक मिळाले आणि परमेश्वराने त्याचे कल्याण केले. परमेश्वराने त्याचं चांगलं केलं. आपल्या साध्या सोप्या शब्दामध्ये देवाने त्याचं चांगलं केलं, देवाने त्याला आशीर्वादित केलं, देवाने त्याला आशीर्वाद. आणि मला असं सांगायचं आहे की जे विश्वासणारे आहेत ते जगातील सगळ्यात आशीर्वादित लोक आहेत. हालेलुया. जे ईश्वर विश्वास ठेवणारे आहेत त्यांच्यासाठी परिस्थिती महत्वाची नाही, त्यांच्यासाठी प्रत्येक परिस्थितीमध्ये आमच्या समोर असणारा देव महत्वाचा, की जो देव आमच्या बरोबर राहतो. आमच्या आजूबाजूला काय वातावरण आहे याच्यापेक्षा देवाचं आमच्याबरोबर असणं आमच्या जीवनामध्ये आशीर्वाद आणतात. कारण देवाचं वचन सांगते की धार्मिकाच्या मस्तकी आशीर्वाद असतात. नीतिसूत्राच्या पुस्तकात म्हटलं आहे की धार्मिकाच्या मस्तकी आशीर्वाद असतात. आपण देवाचे आशीर्वाद आपल्या बरोबर घेऊन चाललो आहोत. हालेलुया. जेथे देवाचे आशीर्वाद आमच्या जीवनावर आहेत. देवाचे आशीर्वाद ठराविक जागेमध्ये नाहीत. देवाचे आशीर्वाद त्याच्या लोकांमध्ये आहेत. देवाचे आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये आहेत, माझ्या जीवनामध्ये आहेत. देवाचं वचन ऐकणाऱ्या आणि पाळणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये देवाचे आशीर्वाद आहेत. या वचनामध्ये या दुष्काळाच्या परिस्थितीत परमेश्वराने त्याचं कल्याण केलं. 13 वचन सांगतो तो थोर झाला, उत्तरोत्तर उत्कर्ष पाहून मोठा संपन्न झाला. उत्तरोत्तर म्हणजे दिवसेंदिवस त्याच्या परिस्थितीमध्ये बदल होत गेला आणि देवाने त्याला वरच्या स्थानावर आणलं.
देवाने त्याला सर्व बाबतीमध्ये आशीर्वादित केले. ज्यावेळेस तुम्ही देवाचे लोक आहात, परिस्थिती आज कठीण असते, पण देवाच्या वचनावर विश्वास ठेवा की तो आम्हाला आमच्या उच्च स्थानावरून चालू देणारा परमेश्वर आहे. हालेलुया. तो आम्हाला वरच्या स्थानावर आणणारा परमेश्वर आहे. देवाच्या वचनामध्ये म्हटलं आहे की इसाकाला परमेश्वराने त्याचं कल्याण केलं, तो थोर झाला आणि उत्कर्ष पावून मोठा संपन्न झाला, आशीर्वादित झाला. आशीर्वादित झाला. देवाने त्याला संपन्न केलं, देवाने त्याला समृद्ध केलं. पहा ना, ज्या दिवशी तुम्ही ठरवलं की मला येशूवर विश्वास ठेवून जीवन जगायचं आहे, मला दररोज देवाची प्रार्थना करायची आहे, मला माझ्या देवाशी विश्वास राहायचा आहे, माझी खात्री आहे की जे कोणी देवाशी विश्वास राहिलेला आहे, परमेश्वर देवाने त्यांचं जीवन आशीर्वाद आणि आशीर्वाद. देव आमचा विश्वास पण पाहतो आणि तो आम्हाला आशीर्वाद करतो, कारण देवाने ठरवलं आहे की आम्हाला आशीर्वादित करायचं. स्तोत्रकर्ता दावीद असं म्हणतो स्तोत्र 23 मध्ये की खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दया ही लाभतील. आयुष्यातले थोडे दिवस नाही, लॉकडाऊनच्या अगोदरचे दिवस नाही किंवा या 2020च्या अगोदरचा काळ नाही, तर तो असं म्हणतो की माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण आणि दया ही लाभतील. ती मला प्राप्त होतील, ती माझ्या पाठोपाठ चालतील, माझ्या मागे मागे येतील. जिथे मी असणार आहे, देवाचा हात माझ्या जीवनात असणार आहे, देवाचे आशीर्वाद माझ्या जीवनावर असणार. तो म्हणतो खरोखर म्हणजे निश्चित अर्थाने हे होणार माझ्या जीवनामध्ये. हे विश्वासाचे शब्द आहेत, हे विश्वासाचे शब्द आहेत. तो म्हणतो की खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण आणि दया ही लाभतील, ही मला प्राप्त होतील, कारण परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. हालेलुया. तो माझा मेंढपाळ आहे, तो मला शांत पाण्याजवळ नेतो, माझा जीव ताजा तवाना करतो, माझ्या शत्रूच्या देखत माझ्या पुढे ताट वाढतो, तो माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करतो, हर्षरूपी तेलाचा अभ्यंग करतो. तो असं म्हणतो की खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण आणि दया ही लाभतील, ही मला प्राप्त होईल. हे विश्वासाचा शब्द आहे, कारण देवाने ठरवलं आहे, देवाने ठरवलं आहे की आशीर्वादित करायचं. त्याने इसाकाला आशीर्वाद केलं. वचनामध्ये म्हटलं आहे की तो उत्तर थोर झाला, संपन्न झाला, त्याचे गुरेढोरे, कळप, किल्लारे, दासदासी यांचा धनी झाला. आणि पुढे म्हटलं आहे की 16 वचनामध्ये की अभिमलेख म्हणजे जो राजा त्या ठिकाणी आहे, त्याच्यापेक्षा देवाने इसाकाला वरचढ केलं. कारण अभिमलेख असं म्हणत आहे, अभिमलेख इसाकास म्हणाला तू आमच्यातून निघून जा, कारण तू आमच्यावर फारच सामर्थ्यवान झाला आहेस. हालेलुया. राजापेक्षा तत्कालीन जो राजा होता, ज्या राज्यामध्ये हा इसाक राहत होता, त्या राज्याचा जो राजा आहे, त्या राजापेक्षा देवाने इसाकाला अधिक आशीर्वाद दिला. कारण स्वतः तो असं म्हणत आहे की तू आमच्याहून फारच सामर्थ्यवान झाला आहेस, आता आमच्या राज्यातून तू निघून जा. सुरुवातीला त्यांनी प्रयत्न केला. वचनाच्या अगोदर म्हटलं आहे की बलिष्ठ लोक त्याचा हेवा करू लागले. ज्या विहिरी त्यांनी खणल्या होत्या त्या सर्व बलिष्ठांनी बुजवून टाकल्या, यासाठी की त्याच्या जी काही शेरडा मेंढरं आहेत त्यांना पाणी मिळू नये, त्याची जी काही गुरढोरं आहे किंवा मालमत्ता आहे ती वाढू नये, शेतीवाडी आहे त्याच्यामध्ये त्यांना आशीर्वाद येऊ नये, म्हणून बलिष्ठांनी हर तऱ्हेने प्रयत्न केले. पण त्यांना समजलं की तो आमच्यापेक्षा अधिक सामर्थ्यवान झाला. आणि आज सकाळी देवाचा सेवक आहे, मला तुम्हाला सांगायचं आहे की तुमच्या जीवनामध्ये कितीही जणांनी जी काही वीर आहे, जे काही देवाचे आशीर्वाद आहे, जे काही तुमच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी आहेत त्या थांबवण्याचा प्रयत्न केला, तरी एक गोष्ट लक्षात ठेवा की देवाने जर ठरवलं आहे तुम्हाला आशीर्वाद करायचं, तर कोणीच तुम्हाला थांबवू शकत नाही. कारण देवाने ठरवलं आहे इसाकाला आशीर्वादित करायचं. परमेश्वराने ठरवलं. बलिष्ठी जे आहेत, जे इस्रायल लोकांचे जे शत्रू आहेत, त्या बलिष्ठांनी या सगळ्या ज्या विहिरी आहेत त्या बुजवून टाकल्या, त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, त्याचे जे काही आशीर्वाद आहे त्याला अडखळण्याचा प्रयत्न केला, परंतु तरीही तो त्यांच्यापेक्षा वरचढ झाला. देवाने त्याला अधिक सामर्थ्यशाली. परमेश्वर देव आम्हाला आशीर्वाद देणारा देवा. एवढंच नाही तर त्याच्या पुढच्या अध्यायामध्ये आपण इसाकानंतर याकोबाचं जीवन पाहतो की याकोबाला देखील परमेश्वर देवाने आशीर्वाद केला. आणि ज्यावेळेस तो लाबानाच्या घरामध्ये होता, त्याने लाबानाला असं म्हटलं की जेथे माझा पाय लागला तेथे परमेश्वराने अधिक कल्याण केलेलं आहे. या 32व्या वचनामध्ये उत्पत्तीचं पुस्तकाच्या या अध्यायात आपण वाचूया. उत्पत्तीचं पुस्तक या ठिकाणी जिथे तो
लाबानावर बोलत आहे. 30वा अध्याय, उत्पत्तीचं पुस्तकाचा 30वा अध्याय आणि 27व्या वचनामध्ये, तेव्हा लाबान त्यास म्हणाला, याकोबास म्हणाला, तुझी मजवर कृपादृष्टी असल्यास राहावयाचे कर. तुझ्यामुळे परमेश्वराने माझे अभिष्ट केले आहे हे मला शकून पाहून कळले आहे. तो असं म्हणतो की तुझ्यामुळं परमेश्वराने माझे अभिष्ट केलं आहे, माझं चांगलं केलं. याकोबाचा लाबान जो आहे तो मामा आहे आणि या मामाच्या घरामध्ये याकोब राहत होता. आणि देवाचं वचन सांगतं की याकोब स्वतः हे कबूल करतो की तुझ्यामुळे, तो असं म्हणतो की तुझ्यामुळे परमेश्वराने माझे अभिष्ट केले आहे. देवाचे आशीर्वाद एखाद्या जागेमध्ये नाही, देवाचे आशीर्वाद त्याच्या लोकांमध्ये आहेत. हालेलुया. याकोब जरी त्याचं पितृगृह सोडून लाबानाच्या घरामध्ये राहत होता, त्याही ठिकाणी परमेश्वराने त्याला आशीर्वादित केलं आणि त्याच्यामुळं लाबानाला देखील आशीर्वाद दिला. ज्यावेळेला तुम्ही आशीर्वाद होता त्यावेळेला तुमच्यामुळं तुमच्या आजूबाजूचे लोक आहेत, तुमचे नातेवाईक आहेत, तुमचे मित्र आहेत, ते देखील त्या आशीर्वादाचा उपभोग घेतात, ते देखील आशीर्वादामध्ये सहभागी होतात. कारण परमेश्वराने तुम्हाला आशीर्वाद देण्याचं ठरवलं. देवाने ठरवलं की याकोबाला आशीर्वाद करायचं. या लाबानाच्या घरामध्ये देखील तो आशीर्वाद झाला. 30व्या वचनामध्ये म्हटलं आहे, तो असं म्हणतो, मी येण्यापूर्वी आपणाशी थोडे होते, ते आता बहुत पट वाढले आहे. जेथे माझा पाय लागला तेथे परमेश्वराने आपले कल्याण केले आहे. आता याकोब असं म्हणतो की मी जिथे कुठे आलो, परमेश्वराने तुझं कल्याण केलेलं आहे. तुझ्याकडे थोडं होतं ते आता बहुत पटीने वाढलं आहे. पहा, देवाचे आशीर्वाद देवाच्या लोकांमध्ये आहे. ज्यावेळेला देव ठरवतो की आशीर्वादित करायचं, त्यावेळेला ते कोणी थांबवू शकत नाही. ज्यावेळेला देवाचे लोक जेथे कुठे आहेत त्या ठिकाणी परमेश्वर आशीर्वाद करतो. परिस्थिती विपरीत असली तरीही तो त्याच्या लोकांना आशीर्वाद करतो, कारण त्याने ठरवलं आहे की त्याच्या लोकांना आशीर्वाद करायचं. एवढंच नाही तर देव आपला करार पाळणारा परमेश्वर आहे. त्याने अब्राहमाला सांगितलं, मी तुला आशीर्वाद करेन, तुझी संतती आशीर्वाद करेन. अब्राहम पर्यंत पावला, इसाक पर्यंत पावला, याकोब पर्यंत पावला. आणि आता याकोबाचा जो मुलगा योसेफ आहे तो मिस्र देशामध्ये होता आणि पोटिफराच्या घरामध्ये असताना देखील परमेश्वर देवाने या योसेफामुळे पोटिफराचं कल्याण केलं, त्याला आशीर्वाद दिला. मिस्र देशामध्ये असताना परमेश्वर देवाने जो मिस्री राजा जो फारो आहे त्याला आशीर्वाद केलं, कारण या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये कशा प्रकारे धान्याची साठवणूक करायची आणि दुष्काळापासून स्वतःला सुरक्षित ठेवायचं याच्याविषयीचं जे काही ज्ञान परमेश्वराने योसेफाला दिलं, त्याच्यामुळे योसेफ त्या मिस्र देशामध्ये अगदी ज्याला समजूया की फारोच्या बरोबरीचा एक अधिकारी झाला. परमेश्वर देव ज्या ठिकाणी त्याचे लोक आहेत त्या ठिकाणी त्यांना आशीर्वाद करतो. देव त्याचं अभिवचन पाळतो, कारण देवाने ठरवलं आहे त्याच्या लोकांना आशीर्वाद करायचं. त्याने अब्राहमाला आशीर्वाद केलं, त्याने इसाकाला आशीर्वाद केलं, त्याने याकोबाला आशीर्वाद केलं, आता त्याने योसेफाला आशीर्वाद केलं. आणि योसेफानंतर आता मिस्र देशामध्ये जाऊन जवळजवळ 400 वर्षांनंतर ज्यावेळेला सर्व हे जे काही इस्रायल लोक आहेत जे मिस्र देशामध्ये होते ते दास्यामध्ये होते, त्यावेळेला परमेश्वर देवाने त्यांची सोडवणूक करण्यासाठी मोशेला पाठवून निर्गमनाच्या पुस्तकाच्या 3ऱ्या अध्यायामध्ये परमेश्वर देवाने मोशेची भेट घेतली आणि त्यांना सांगितलं की मी त्यांचे क्लेश पाहिले आहे आणि त्यांना दुधामधाच्या प्रदेशात घेऊन जाण्यासाठी, त्यांना सोडवण्यासाठी मी उतरलो आहे. देवाने ठरवलं की त्याच्या लोकांना दास्यगृहातून बाहेर काढायचं आणि यासाठी परमेश्वर देवाने मोशेची नेमणूक केली. आणि मोशेच्या नेतृत्वाखाली सर्व जे काही इस्रायल लोक मिस्र देशामध्ये होते, परमेश्वर देवाने त्यांना कनान देशामध्ये जाण्यासाठी मोशेची नेमणूक केली. आणि अरण्याच्या प्रवासानंतर यहोशुआच्या नेतृत्वामध्ये ते सर्वजण कनान देशामध्ये पोहोचले आणि परमेश्वर देवाने जे सांगितलं होतं त्यानुसार ते त्याने पूर्ण केले. देवाने त्याच्या लोकांना आशीर्वाद देण्याचं ठरवलं. देवाचं वचन स्तोत्र 133 मध्ये असं म्हणतं, बंधूंनी ऐकायला एकत्र आले किती चांगलं आहे, कारण परमेश्वर देवाने आशीर्वाद म्हणजे अनंतकालचं जीवन देण्याचं ठरवलं आहे. ह्या सर्व गोष्टी या जगामध्ये असणाऱ्या आम्हाला लागणाऱ्या गोष्टी आहेत, पण सगळ्यात महत्वाचा आशीर्वाद जो देवाने देण्याचा ठरवला आहे तो म्हणजे सार्वकालिक जीवन. आणि हे करण्यासाठी 2000 वर्षांपूर्वी त्याने आपल्या एकुलत्या एका पुत्राला या जगामध्ये पाठवलं. प्रभू येशू ख्रिस्त आला त्या उत्पत्तीच्या 3ऱ्या अध्यायामध्ये ज्यावेळेला मनुष्याने पाप केलं त्यावेळेला परमेश्वर देवाने त्यांना शाप दिला. आणि एवढंच नाही तर त्याच्या बरोबर त्यांना सांगितलं उत्पत्ती 3:15 मध्ये त्यांना सोडवण्याचं जे अभिवचन परमेश्वर देवाने दिलं की तू आणि स्त्री, तुझी संतती आणि तुझी संतती यामध्ये मी परस्पर वैर स्थापीन, ती तुझे डोके फोडील आणि तू तुझी टाच फोडशील. आणि हे जे काही अभिवचन आहे मनुष्याच्या मुक्ततेचं अभिवचन, पापापासून सुटण्याचं अभिवचन, ते अभिवचन ख्रिस्त येशू
येशूमध्ये देवाने पूर्णत्वास केलं. परमेश्वर देवाने अनंतकालिक जीवन देण्याचं ठरवलं. त्यानं आम्हाला नरकापासून वाचवण्याचं ठरवलं. आमच्या पापांची क्षमा करण्याचं त्यानं ठरवलं. आम्हाला नवीन जीवन देण्याचं त्यानं ठरवलं. एवढंच नाही तर आम्हाला सार्वकालिक जीवन देण्याचं देवानं ठरवलं. आणि हे पूर्ण करण्यासाठी त्याने त्याच्या एकुलत्या एका पुत्राला या जगामध्ये पाठवलं. देवाचं वचन योहान 3:16 मध्ये असं म्हणतं की देवाने जगावर एवढं प्रेम केलं की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवल्यामुळे आम्हाला अनंत कालचं जीवन मिळतं. हे देवाच्या वचनामध्ये म्हटलं आहे की प्रभू श्री ख्रिस्त आला, वधस्तंभावरचं वेदनादायक मरण त्याने सहन केलं. कारण ते प्रत्येकाकरता त्याने मरणाचा अनुभव घेतला. एवढंच नाही तर तो आमच्या पापांसाठी मरण पावला आणि त्याच्या रक्तामुळे आमच्या सर्व पापांची आम्हाला क्षमा मिळाली. प्रभू श्री ख्रिस्तानं मरणावर विजय मिळवला. तो मरणातून जिवंत झाला. आणि देवाचं वचन सांगतं, प्रभू श्री ख्रिस्त स्वतः असं म्हणत आहे, मी मेलो होतो तरी युगानु जिवंत आहे आणि मरणाच्या आणि अधोलोकाच्या किल्ल्या माझ्याजवळ आहे. तो सर्व अधिकार संपन्न असा देव आहे. आणि देवाचं वचन सांगतं की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो तो मरणातून जीवनामध्ये पार गेलाय. हालेलुया. म्हणजे आम्ही विश्वास ठेवणाऱ्यांना सार्वकालिक जीवन मिळालं. योहानाच्या पत्रामध्ये म्हटलं आहे, त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या तुम्हाला सार्वकालिक जीवन मिळालं आहे. ते मरणानंतर मिळत नाही, ते आज मिळालं आहे. याचा अर्थ हा आहे की या पृथ्वीवरचा आमचा प्रवास संपला तरी सार्वकालिक जीवनामध्ये आम्ही प्रवेश केला आहे. आम्ही येशू बरोबर सदा सर्वदा आम्ही जिवंत असणार आहोत. या शरीराला एक अस्तित्व आहे. मग ते 70 वर्ष असेल, 80 वर्ष असेल, जेवढी मर्यादा देवाने नेमली आहे तेवढं आयुष्य असेल. पण हे संपल्यानंतर जे अनंत कालचं जीवन आहे त्याचं अभिवचन देवाने दिलं आहे. एवढंच नाही तर त्याने अनंतकालिक जीवन देण्याचं ठरवलं आहे. आणि प्रत्येक विश्वासणाऱ्याला येशूवर विश्वास ठेवल्यामुळे अनंत कालचं जीवन मिळालंय. हालेलुया. आम्हाला ते अनंत कालचं जीवन मिळालं आहे. अनंत कालचं जीवन हा सगळ्यात मोठा आशीर्वाद मिळाला. त्याबरोबरच गलातीकराच्या पत्राच्या 3ऱ्या अध्यायामध्ये म्हटलं आहे, जे अब्राहमाचे आशीर्वाद आहेत ते परराष्ट्रीयांना ख्रिस्त येशूमध्ये मिळाले आहेत. तुम्ही आणि मी आपण परराष्ट्रीय आहोत, आपण इस्रायली नाही. पण येशूवर विश्वास ठेवल्यामुळं आतापर्यंत जे आपण अब्राहमाचे आशीर्वाद ऐकले, इसाकाचे आशीर्वाद, याकोबाचे आशीर्वाद, योसेफाचे आशीर्वाद जे आपण ऐकलेले आहेत, अब्राहमाचे आशीर्वाद ऐकले आहेत. देवाचं वचन गलातीकराच्या पत्राच्या 3ऱ्या अध्यायामध्ये म्हणतं, विश्वास ठेवणाऱ्यांना अब्राहमासहित आशीर्वाद मिळतो. म्हणजे ते जे येशूवर विश्वास ठेवतात त्यांना अनंत कालचं जीवन मिळतच मिळतं. परंतु त्याबरोबर अब्राहमाचे जे आशीर्वाद आहेत त्या आशीर्वादाचे आम्ही वाटेकरी होतो. हालेलुया. आणि फक्त येशूमुळे शक्य झाला, फक्त प्रभू श्री ख्रिस्तामुळे. चला यावेळेस आपण आपली शिर खाली लावू, देवाचे आभार मानूया, येशूचे आभार मानू. कारण येशूमुळे हे शक्य झालं. देवाने ठरवलं की आम्हाला अनंत कालचं जीवन द्यायचं आहे. देवाने ठरवलं की आम्हाला अब्राहमाचे आशीर्वाद मिळायला हवे आहे. देवाने ठरवलं आणि त्याने ते आपल्या पुत्रामध्ये ते पूर्ण केले. त्याने त्याच्या एका पुत्राला या जगामध्ये पाठवलं आणि त्याच्या येण्यामुळे आम्हाला अनंत कालचं जीवन मिळालं. आणि या पृथ्वीवर राहत असताना आम्हाला ज्या हव्या आहेत त्या गोष्टी, त्या आशीर्वाद